छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुरमी येथे राहणारी कुमारी वैष्णवी संतोष नीळ वय 17 वर्ष हिचा 19 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या दरम्यान तिच्या राहत्या घरात अज्ञात इसमाने खून केला। या प्रकरणी वैष्णवी हिची आई मथुरा संतोष नीळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीनं गुन्हा अत्यंत शिताफीनं करून घटनास्थळावरून पळ काढला होता। सदर गुन्ह्याची उकल करून आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करणे हे वाळूज पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे आणि विशेष पथकातील अंमलदारांना आरोपीचा शोध घेण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या। त्यानुसार विशेष पथकानं तपासाची चक्रे फिरवून मुरमी गावातील नानासाहेब कडुबा मोरे वय 27 वर्ष या संशयावरून ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली। ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उप आयुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर भागीरथी पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे, रमेश राठोड, प्रवीण वाघ, पोलीस हवालदार संदीप धनेधर तसेच पोलीस अंमलदार विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितीन धुळे, श्रीकांत सपकाळ, बजरंग धाडगे, शेख गफार, पांडुरंग शेळके, अमोल गायकवाड, नितीन देशमुख, धनंजय सानप आणि पोलीस मित्र किशोर गाडेकर आणि अमन शेख यांनी यशस्वीरित्या पार पाडली। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।